भव्य दिव्य चित्ररथ देखावा, हा भव्य दिव्य चित्ररथ देखावा सूर्यनारायण 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 क्षेत्री कैक ऋषी मुनी ब्राह्मण आपल्या देवाच्या भक्तीमध्ये यज्ञ हवनादी कार्य करतायत, तर भक्तीमध्ये तल्लीन झाले। ओम नमो भगवते वासुदेवाय। ऋषी भक्तगण देवाची भक्ती करतायत, देवाची आराधना करतायत, हवनादी कार्य करून देवाला आळवून धर्म कार्य करतायत। आणि याच धर्म कार्यात बाधा घालण्यासाठी एक अक्राळ विक्राळ राक्षस या यज्ञभूमीमध्ये प्रकट होतोय, या यज्ञभूमीत प्रकट होतोय। आपला अक्राळ विक्राळ देह सारे ऋषी मुनी भयभीत झाले। करा भक्ती बंद करा, देवाची भक्ती बंद करा, नाही तर तुमच्या प्राणास दुखाल। एक अक्राळ विक्राळ तो राक्षस ऋषी मुनींना चेतावणी येतो, देवाची भक्ती बंद नाही केली तर प्राणास दुखाल। पण ऋषी मुनी देवाचे खरे भक्त आपल्या हेतूपासून आपल्या निष्ठेपासून कधी बाजूला करणार नव्हते, देवाची आळवणी केली। हे देवा श्रीहरी विष्णू नारायणा, आम्ही तुझे भक्त तुझी भक्ती करतो असता असता या आमच्या भक्तीत या राक्षसांकडून खंड पाडला असतोय। देवा दे अभय दे, आम्हाला या भक्ती मार्गापासून बाजूला करू देऊ नको। तेव्हा तूच आमचा रक्षण करतायस, तूच आमचा त्रास आहेस। ही या भक्तांची आळवणी दीन वाणी ऐकून दीन वाणी ऐकून श्री साक्षात श्रीहरी विष्णू त्या यज्ञभूमीत प्रकट झाले, त्या यज्ञभूमीत प्रकट झाले। देवाचे रूप पाहून ऋषीमुनी त्या देवाच्या चरणी नतमस्तक झाले आणि प्रार्थना करतायत, देवाकडे मागणी करतायत। तेव्हा आम्ही आमचं काय चुकलं, आम्ही तुझी भक्ती करतोय। तेव्हा आज जाणव राक्षस आमच्या भक्तीत विघ्न आणतायत, आमच्या यज्ञकुंड हवन भग्न करतायत। दे तूच आम्हाला संरक्षण देवा, तूच आम्हाला संरक्षण दे। श्री हरी म्हणाले, भक्त हो चिंता करू नका, तुमच्या भक्तीसाठी तुमचा जगत पालक तुमचा संरक्षक म्हणून उभा आहे, तुमचा रक्षक म्हणून या यज्ञभूमीमध्ये हाती धनुष्य घेऊन मी उभा आहे। करा तुमचं भक्ती कार्य सुरळीत चालू ठेवा, हे यज्ञ कार्य संरक्षित करण्यासाठी मी शस्त्र घेऊन उभा आहे। हे देवाचं सांगणं ऐकून देवावरती विश्वास ठेवून पुनश्च यज्ञ कार्य चालू झालं। श्रीहरी स्वतः रक्षण करताय या यज्ञाचा। तोच पुनश्च तोच राक्षस अक्राळ विक्राळ त्या यज्ञभूमीत आक्रमण करता होते। यज्ञभूमीत वारे चांडानो देवाची भक्ती करताय, तुम्हाला सांगून नाही मारणार तोच त्या राक्षसाच्या ध्यानी येतो। श्रीहरी विष्णू पाहून भयभीत होऊन तो राक्षस पुनश्च माघारी जातो। यज्ञ कर्म अविरतपणे चालू आहे, अखंड चालू आहे आणि हे कार्य माझ्यामुळे संपन्न झालं म्हणून कुठेतरी देवाच्या ठाई अहंभाव निर्माण झाला। देवाची मान गर्वाने साठारू लागली, स्वाभिमानाने देव फुलला आणि तोच त्याच्या धनुष्याची प्रत्यंचा धनुष्य हाती घेतोय, तीच धनुष्याची प्रत्यंचा तुटते आणि देवाचं शीर त्या प्रत्यंचेद्वारे धडा वेगळं होत आहे। देवाचं शीर क्षणार्धात धडा वेगळं झालं आणि आकाश मार्गाने पुनश्च ते आकाश मार्गाने फिरू लागलं। देवाचं शीर धडा वेगळं होऊन आकाश मार्गाने फिरतोय, देवाचा देह तिथे भूमीवरती पडलाय। देवाचं शीर फिरतोय आकाश मार्गाने आणि तेच शीर नभोमंडळात भ्रमण करणारा सूर्यदेव त्या सूर्यदेवास दिसत। सूर्यदेव जाणतो ही शीर इतरत्र कुणाचं नसून साक्षात नारायणच आहे आणि म्हणूनच त्या शिरापाशी नतमस्तक होऊन ते शीर
स्वतःपर्यंत घेण्याचा प्रयत्न करून तो शीर स्वतःपर्यंत घेतो आणि तोच काय चमत्कार त्या नारायणाचं शीर मिळता क्षणी स्वयं प्रकाशित असणारा तो सूर्यदेव सहस्त्र किरणांनी युक्त झाला, सहस्त्र किरणांनी युक्त झाला आणि ते नारायणाचं शीर सूर्याला प्राप्त झालं. म्हणून तो सूर्य त्या घटनेपासून त्या दिनापासून सूर्यनारायण 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 म्हणून प्रसिद्ध झाला. पण यज्ञात रत असणाऱ्या ऋषीमुनींना जाणीव होते देवाचा देह तिथे पडलाय, देवाच्या देहावरती शीर नाही. हे देवा, तू आमच्या रक्षणासाठी आला आणि हा काय प्रमाद घडला. पण मन विचलित न होऊ देता त्या यज्ञाच्या काही आणलेला यज्ञ पशु त्या अश्वाचं शीर त्या अश्वाचं शीर पुनश्च देवास लावण्याचा विचार होतो आणि संजीवनी मंत्राच्या योगे ते अश्वाचं शीर देवाच्या गळाला प्रस्थापित केलं जातं. संजीवनी मंत्राच्या योगे देवाच्या शिरा त्या देहात संजीवनी देऊन ते ऋषी त्या अश्वाचं शीर देवाच्या देहात लावतात आणि काय चमत्कार. पुनश्च अश्वरूपी देह घेऊन अश्वरूपी देह घेऊन हा श्रीहरी विष्णू जागृत होतो, पुनर्जीवित होतो आणि त्या दिनापासून या देवास हरिग्रीव अर्थात हरी म्हणजे अश्व घोडा अशी त्या घोड्याची मान ते शीर देवास लावलं गेलं. म्हणून हरिग्रीव असं देवास संबोधन लावलं गेलं आणि हे रूप या विश्वाच्या ठाई, हे अवतार हा विश्वाच्या ठाई देवाचा विश्वास प्रसिद्ध झाला. श्री कलेश्वर